नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट पेपर क्रमांक 111 बी ए टी वायचा सेमिस्टर 5चा जो पेपर आहे, टॉपिक थिअरी ऑफ व्हॅल्यू म्हणजेच मूल्य सिद्धांत, हा टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत. ॲडम स्मिथ यांनी जो मूल्य सिद्धांत मांडला आहे, हा मूल्य सिद्धांत किंवा मूल्याची किंमत कशी ठरते हे सदर या सिद्धांतामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये थिअरी ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्य सिद्धांत, त्यांनी वस्तूचे मूल्य किंवा किंमत कशी ठरते याबाबत त्यांच्या विचारामध्ये त्यांनी जे मांडलेलं आहे, जे थिअरी ऑफ व्हॅल्यू मांडलं आहे किंवा मूल्याची किंमत कशी ठरते हे जे मांडलं त्यांनी, त्यामुळे त्यांचा गोंधळ आपणास दिसून येतो. म्हणजे कन्फर्म असं काही त्यामध्ये त्यांनी मांडलेलं नाही किंवा एकाच बाजूने विचार करून त्यांनी मांडलं नाही, त्यामुळे त्यांचा थोडासा गोंधळ झाल्याचं आपणास लक्षात येतं. त्यांच्या वैचारिक गोंधळामुळे वस्तूच्या मूल्यासंबंधी त्यांनी दोन सिद्धांत मांडले दिसून येते. म्हणजे त्यांचा जो वैचारिक गोंधळ झाला, या गोंधळामुळे ज्या ठिकाणी एक सिद्धांत मांडायचा त्या ठिकाणी त्यांच्याकडून दोन सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यातील एक म्हणजे मूल्याचा श्रम सिद्धांत, त्यांनी एक मूल्याचा श्रम सिद्धांत मांडला आहे. तर दुसरा हा मूल्याच्या उत्पादन खर्च सिद्धांत. पहिला मूल्य सिद्धांत आणि दुसरा मूल्याच्या उत्पादन खर्च सिद्धांत, असे दोन सिद्धांत त्यांनी मांडलेले आहे. आता त्यांनी दोन अर्थ घेतले आहेत हे सिद्धांत मांडण्यासाठी. पहिला जो अर्थ आहे उपयोगिता मूल्य सांगितलेले त्यांनी. वस्तूच्या उपयोगितेवरून जे मूल्य ठरते त्याला उपयोगिता मूल्य असं म्हणतात. म्हणजे बघा, वस्तूची उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूची किती उपयोगिता आहे, आणि ती जर उपयोगिता कमी असेल तर मूल्य कमी, उपयोगिता जास्त असेल तर मूल्य जास्त. उदाहरणार्थ पेनाची गरज आहे म्हणजे पेनाची किंमत वाढेल. जर त्या पेनाची किंमतच नसेल किंवा आपल्याला त्याची गरजच नसेल, उपयोगिताच नसेल, त्यातून आपल्याला काही उपयोगिता मिळत नसेल, तर त्याची किंमत कमी होते. उदाहरण त्यांनी हवा, पाणी, प्रकाश या ठिकाणी दाखवलेला आहे. तसेच त्यांनी दुसरा जो अर्थ घेतला आहे मूल्याचा, तो विनिमय मूल्य आहे. आता विनिमय म्हणजे काय? एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे. म्हणजे आपण पूर्वी विनिमय पद्धत अस्तित्वात होती. जसं आपण एक वस्तू घ्यायचो आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायचं, म्हणजे त्याच्याहून त्याची व्हॅल्यू कळायची. आता एखाद्या वस्तूच्या बदल्यात इतर वस्तूचे किती नग मिळतात. विनिमय मूल्य म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे किती नग मिळतात यावरून जे मूल्य ठरते त्याला विनिमय मूल्य असे म्हणतात. परंतु स्मिथ पुढे असेही म्हणतात की वस्तूच्या उपयोगितेवरून वस्तूचे मूल्य ठरत नाही, कारण ज्या वस्तूंना मोठे उपयोगिता मूल्य असते त्यांना विनिमय मूल्य असतेच असे नाही. उदाहरणार्थ वस्तूच्या मोठे विनिमय मूल्य असते त्यांना उपयोगिता मूल्य नसते. म्हणजे ज्या वस्तूला विनिमय मूल्य असते त्यांना उपयोगिता मूल्य नसतं, किंवा ज्यांना उपयोगिता मूल्य असतं त्यांना विनिमय मूल्य नसतं, असं मी सांगतो. त्यासाठी त्यांनी हिरा आणि पाणी याचं वस्तू दिलं आहे, उदाहरण दिलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पाणी व हिराची तुलना केली असता उपयोगीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार पाणी हे विनिमयाच्या दृष्टीने अत्यंत निरुपयोगी ठरते. पाणी हे विनिमयाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, परंतु उपयोगितेच्या दृष्टीनं कमी आहे. म्हणजेच हिऱ्याला विनिमय मूल्य जास्त आहे. यावरून त्याने असा निष्कर्ष काढला की ज्या वस्तूचा सर्वात जास्त उपयोगिता मूल्य असते त्यांना काहीच विनिमय मूल्य नसते. म्हणजे बघा, ज्या वस्तूला सर्वाधिक उपयोगिता मूल्य असते त्यांना विनिमय मूल्य नसते, किंवा ज्या वस्तूंना विनिमय मूल्य असते त्यांना उपयोगिता मूल्य असत नाही, असं त्यांनी या ठिकाणी. म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे, या ठिकाणी त्यांनी मूल्याकडे जे उपयोगी मूल्य आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे, आणि वस्तूचं जे विनिमय मूल्य आहे याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता त्यांनी या ठिकाणी लेबर थिअरी ऑफ व्हॅल्यू म्हणजे श्रम मूल्य सिद्धांत मांडला. आता यामध्ये त्यांनी श्रमाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे व्यापारवाद्यांच्या मते राष्ट्र संपत्तीचे उगमस्थान हे परराष्ट्रीय व्यापार, निसर्गवाद्यांच्या मते शेती, तर स्मिथच्या मते उत्पादक श्रम. बघा, आता व्यापारवाद्यांनी काय म्हणलं, संपत्तीचे उगमस्थान हे परराष्ट्रीय व्यापार आहे. निसर्गवाद्यांनी काय सांगितलं की शेती ही शेती हे निसर्गवादच्या मते शेती हा आहे, शेतीला अधिक महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ यांनी श्रम म्हणजे उत्पादक श्रम, बघा त्यांनी उत्पादक श्रम हे संपत्तीचे उगमस्थान आहे. आता संपत्तीचे उगमस्थानमध्ये 2-3 मतं आहेत. व्यापारवादचं राष्ट्राचं परराष्ट्रीय व्यापार आहे,
म्हणजे उगमस्थान कुठे, संपत्ती कुठून मिळते, परराष्ट्र व्यापार मिळते असं व्यापारवादी म्हणतात. निसर्गवादी म्हणतात शेतीतून संपत्ती मिळते. ॲडम स्मिथ म्हणतात उत्पादक श्रमातून संपत्ती मिळते. त्यांनी उत्पादक श्रम सांगताना दोन सांगितलेले आहे, श्रमाचे उत्पादक श्रम आणि अनुत्पादक श्रम असे दोन प्रकार त्यांनी या ठिकाणी केले. आता त्यांनी ज्या श्रमातून मूर्त वस्तूचे उत्पादन होते त्या उत्पादक श्रम होय, म्हणजे मूर्त वस्तू ज्या ठिकाणी तयार होतात, उदाहरणार्थ टेबल, खुर्ची वगैरे ह्या मूर्त वस्तू आहेत, यांना मूर्त श्रम म्हणलं आहे. आणि ज्या श्रमातून भौतिक वस्तूचे उत्पादन होते त्यांना होत नाहीत ते अनुत्पादक श्रम होत, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक वगैरे. परंतु आज अभौतिक किंवा अमूर्त श्रमच अधिक उत्पादक ठरत आहेत. स्मिथच्या मते वस्तूच्या उत्पादनासाठी श्रमावरून वस्तूचे विनिमय मूल्य ठरते. बघा त्यांनी काय सांगितलं आहे, श्रमावरून वस्तूचे मूल्य ठरते असं स्मिथचं मत आहे. श्रम हेच विनिमय मूल्य मोजण्याचे साधन आहे. याचा अर्थ एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम खर्ची पडतात त्यावरून त्याची किंमत ठरवली जाते किंवा जावी. समजा एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढे श्रम लागले असतील त्याच्या दुप्पट श्रम दुसरी वस्तू तयार करण्यासाठी लागले असतील तर त्या वस्तूला पहिल्या वस्तूपेक्षा बाजारात दुप्पट किंमत मिळेल. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ आपण टेबल आणि खुर्ची घेऊ. समजा एक खुर्ची तयार करण्यासाठी 6 तास लागले आणि एक टेबल तयार करण्यासाठी 12 तास लागले. म्हणजे एका टेबलाच्या बदल्यात 2 खुर्च्या. म्हणजे जर उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात की जर टेबल तयार करण्यासाठी 12 तास लागतात, म्हणजे टेबलाची बाजार किंमत ही खुर्चीपेक्षा जास्त आहे. म्हणजे त्याच्या विनिमयावरून किंवा त्याच्या वस्तूच्या लागणाऱ्या वेळेवरून त्याची मूल्य ठरते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 2 अर्थावर किंवा 2 याच्यावर अधिक भर दिलेला आहे. त्यामध्ये एक भर जो आहे वस्तूच्या, पहिला जो भर दिलेला आहे त्यांनी वस्तूचा खर्च सिद्धांत मांडला आहे पहिला. त्यानंतर दुसरा जो श्रम सत्ता सिद्धांत मांडला आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचे मूल्य आता हे कसं ठरतं, अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वस्तूचे मूल्य कसं ठरतं यासाठी त्यांनी 2 सिद्धांत मांडले. पहिला जो आहे त्यांनी वस्तूच्या उत्पादनात जेवढे श्रम खर्च झाले असतील त्यावरून त्या वस्तूचे मूल्य ठरते असं सांगून स्मिथने श्रम खर्च सिद्धांत मांडला. दुसरे श्रम सत्ता सिद्धांत मांडला. आता यामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या वस्तूचे मूल्य कसे ठरते त्यामध्ये त्यांनी मांडले अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेत श्रम मूल्य सिद्धांत. आता अर्थव्यवस्थेची प्राथमिक अवस्था मांडली या ठिकाणी. आणि जी दुसरी अवस्था मांडली आहे वस्तूचे मूल्य ठरवण्यासाठी ती प्रगत अवस्था मांडली. आता आपण पहिली अवस्था पाहूयात, अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेत मूल्य सिद्धांत कसा ठरतो. त्यांनी भांडवल व उत्पादनाची अन्य साधने नसतील, बघा भांडवल आणि उत्पादनाची अन्य साधने नसतील तर या कालखंडात श्रम हाच एकमेव उत्पादक घटक असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेची प्राथमिक अवस्था आहे, या अवस्थेमध्ये भांडवल व उत्पादनाची अन्य साधने, भांडवल किंवा उत्पादनाची अन्य साधने तयार नसतील तर या कालखंडात श्रम हाच एकमेव उत्पादक घटक असतो. म्हणून त्यांनी या अवस्थेला वस्तूचे मूल्य केवळ श्रमावरून ठरते. समाजाच्या प्राथमिक अवस्थेत श्रममूल्य सिद्धांत खरा ठरतो यावरून. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे अर्थव्यवस्थेची प्रगत अवस्था व मूल्याचा उत्पादन खर्च सिद्धांत. आता या ठिकाणी प्रगत अवस्था मांडली. अर्थव्यवस्थेत प्रगत अवस्थेत भांडवलशाही प्रस्थापित होते. बघा वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवल, कच्चा माल, भूमी, मजूर या घटकांचा वापर करावा लागतो. या घटकावर वेगवेगळ्या लोकांची मालकी प्रस्थापित होते. त्यांना नफा, खंड, मजुरी यासारखे मोबदले द्यावे लागतात. म्हणजेच उत्पादन खर्च करावा लागतो. म्हणजे स्मिथच्या समाजाच्या प्रगत अवस्थेत मूल्य ठरवण्यासाठी मूल्याचा उत्पादन खर्च सिद्धांत मांडला. त्यांनी स्वाभाविक मूल्य व बाजार मूल्य असाही फरक केला आहे. म्हणजे स्वाभाविक मूल्य किंवा नैसर्गिक मूल्य म्हणून आपण त्याला, हे कसं ठरतं याचाही त्यांनी 2 ठिकाणी फरक करून सांगितलेला आहे. त्यांनी जे स्वाभाविक किंवा नैसर्गिक किंमत ठरते ती कशी ठरते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे जेव्हा वस्तूची किंमत, खंड, वेतन, नफा, बघा स्वाभाविक किंमत किंवा नैसर्गिक किंमत कशी ठरते, खंड, वेतन, नफा यांचे दर समष्ट होतात तेव्हा त्या वस्तूची किंमत म्हणजे नैसर्गिक किंमत. आणि बाजार किंमत म्हणजे काय सांगितले, बाजारातील ग्राहक व विक्रेत्यांमध्ये जी काही स्पर्धा होती त्याच्या मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून जी किंमत ठरते त्याला नैसर्गिक किंमत असे म्हणतात.
बरोबर आहे. त्यानंतर आता जरी स्मिथ यांनी हे विचार मांडले किंवा मूल्यविषयक सिद्धांत वैचारिक गोंधळ आपल्याला दिसून आला, त्यांच्या मूल्यावर अनेक टीकाही झाल्या, या सिद्धांतावरही टीका झाल्या, परंतु स्मिथचे जे मूल्यविषयक विचार हे याचे प्रभाव हे जवळपास 150 वर्ष टिकून होते. बघा, आता यावर काही टीका आहे किंवा परीक्षण म्हणता येईल त्याला आपण. काही तज्ज्ञांनी टीका केलेल्या आहेत किंवा त्याचे परीक्षण करूयात आपण. ते परीक्षण केलं आहे, त्यामध्ये काही दोष आपल्याला सापडून आले. त्यात पहिला दोष आहे उपयोगितेकडे दुर्लक्ष. आता स्मिथने पाणी व हिऱ्याचे उदाहरण दिलेलं आहे, बरोबर. आपण मागे उदाहरण जे बघितलं यावर उपयोगितेवर अवलंबून नसते, म्हणजे वस्तूचे मूल्य हे उपयोगितेवर अवलंबून नसते असा निष्कर्ष काढून उपयोगितेचे महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी उपयोगिता मूल्यापेक्षा विनिमय मूल्य अधिक लक्ष केंद्रित केले, म्हणजे उपयोगिता व श्रीमंत उपयोगिता यावर दुर्लक्ष केले. आपण समोर मार्शल जर बघितला, मार्शल अभ्यासला, तर मार्शल यांनी सीमांत उपयोगिता व मागणी आणि पुरवठ्यावरून वस्तूची किंमत कशी ठरते हे सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो दोष आहे ते विसंगती व परस्पर विरोध दिसतो त्यामध्ये. जे काही टीकाकारांच्या मते स्मिथ यांच्या सिद्धांतामध्ये विसंगती व परस्पर विरोध दिसून येतो. म्हणजे त्याने एकाच वेळी मूल्य सिद्धांत आणि उत्पादन खर्च सिद्धांत असे परस्पर विरुद्ध सिद्धांत मांडले. तसेच समाजाच्या प्राथमिक अवस्थेत श्रममूल्य सिद्धांत तर प्रगत अवस्थेत उत्पादन खर्च सिद्धांत लागू पडतो. असेच उत्पादनाचे आवश्यक श्रम आणि मोबदल्यात मिळणारे श्रम यातील फरक लक्षात आला नाही, तेव्हा वस्तूचे मूल्य कसे ठरते याबाबत नक्की काय म्हणायचे आहे हे समजत नाही. त्यामुळे त्यांचा विचार विसंगती व विरोधाभास आढळून येतो. आता चक्री विरोधाभास नंबर 3चा जो दोष आहे ते चक्री विरोधाभास आहे. आता चक्री विरोधाभास असा आहे की श्रमावरून ठरणाऱ्या मूल्याचे मोजमाप कसे करायचे, किंवा अवलंबून श्रमावर किंवा अवलंबून असते किंवा किमतीवर अवलंबून, म्हणजे श्रम हे किमतीवर किंवा श्रम अवलंबून असतात हे समजत नाही. म्हणजे किंमत श्रमावर आहे अवलंबून आहे की श्रमावर किंमत अवलंबून आहे हे या ठिकाणी समजत. त्यामुळे हा एक चक्रीय किंवा दुसऱ्या बाजूने आपण काय म्हणतो त्याला, श्रम जास्त लागतात आणि दुसऱ्या बाजूने म्हणतो की श्रम कमी म्हणून किंमत जास्त मोजावी लागते, अशा प्रकारच्या युक्तिवादामुळे विवेचन कमकुवत होते. त्यानंतर पूर्णस्पर्धेचे गृहीत चुकीचे. आता त्यांनी पूर्णस्पर्धा सदर सिद्धांत मांडताना स्पर्धा हे गृहीत धरलेलं आहे. हे गृहीत चुकीचं आहे. याची जाणीव त्यांना होती की मक्तेदारी बाजारात हा सिद्धांत लागू पडणार नाही, म्हणून त्यांनी मक्तेदारीत वेगळा सिद्धांत मांडला पाहिजे असा त्यांचा विचार होता. परंतु टीकाकारांच्या मते हे चूक आहे. तसेच शेवटचा जो दोष आहे वैचारिक गोंधळ. तर श्रमाचे वेगळे अर्थ व वेगळे मूल्य सिद्धांत मांडून त्यांनी वैचारिक गोंधळ निर्माण केला आहे असं आपणास यावरून दिसून येतं. परंतु जरी ॲडम स्मिथ यांच्या श्रममूल्य सिद्धांत किंवा व्हॅल्यू ऑफ थेरी मूल्य सिद्धांत यावर जरी टीका झालेल्या असतील, काही दोष असतील, तरी सदर सिद्धांत हा निरुपयोगी आहे असं आपणास म्हणता येणार नाही. कारण सदर सिद्धांताचा किंवा विचारांचा प्रभाव हा जवळजवळ 150 वर्ष त्या काळी होता, म्हणून सदर सिद्धांत हा